नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाशिकच्या त्रिमूर्ती चौक सिग्नल या ठिकाणी उभे आहोत। आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते सतीश अस्वरे सर। आज संपूर्ण भारतात गाजत असलेला विषय म्हणजे नीटचा पेपर जो सुटला होता आणि त्या नीटचा पेपर सुटलेल्या प्रकरणातील सगळ्यात मोठा आरोपीच म्हणावं लागेल त्याला, कारण आज केंद्र शासनाकडून त्याची चौकशी सुरू आहे। आणि आज आपण बघतोय या ठिकाणी हा बोर्ड दाखवा की प्राध्यापक मोठेगावकर सरांची RCC ही या मोठेगावकरची जी एक कोचिंग क्लासेस म्हणून आपण त्याला किंवा संस्था म्हणता येईल, आज तिचं मार्केटिंग या नाशिक शहरामध्ये सुरूच आहे। म्हणजे बघा की एकीकडं संपूर्ण भारतातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं ज्या व्यक्तीने भविष्य खराब केलेलं आहे आणि त्याच्या केंद्र शासनाकडून ज्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे, तरी त्याच्या संस्थेची जी मार्केटिंग आहे ती आज त्रिमूर्ती चौक नाशिकमध्ये सुरूच आहे। आणि या ठिकाणी जेव्हा आपण हा बोर्ड बॅनर बघतो तर सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की शासनाला, मग ते पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, यांना ही गोष्ट दिसत नाहीये का की ज्या व्यक्तीने इतका मोठा फ्रॉड केलेला आहे त्याच्या क्लास मार्केटिंग आज नाशिक शहरात सुरू आहे, हे काढण्याचं काम कोणाचं आहे? आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सतीश अस्वरे आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे। सर नमस्कार। सर नमस्कार। तर विषय असा आहे, गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी हा बोर्ड दिसतोय आणि या बोर्डवरती मोठेगावकर असं नाव लिहिलेलं आहे, जो अतिशय महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे। कारण पूर्ण भारतामध्ये, कारण नीट परीक्षेचा सगळ्यात मोठा घोटाळा केलेला असेल तर या मोठेगावकरनी केलेला आहे। त्याचा RCC म्हणून असं कोचिंग क्लास असताना देखील त्याचे संपूर्ण महाराष्ट्रभरात बॅनर आहेत आणि अशाच प्रकारचा बॅनर आमच्या त्रिमूर्ती चौक या ठिकाणी हा इलिगल बॅनर लागलेला आहे। तर या ठिकाणी प्रशासनाचं अजूनही पूर्ण दुर्लक्ष आहे असं मला एकंदरीत वाटतंय। तुमची काय मागणी आहे? तर माझी प्रशासनाकडे आता सध्या हीच मागणी आहे की हा बॅनर लवकरात लवकर इथून काढून घेण्यात यावा, कारण याच्यामुळे संपूर्ण भारतभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर बरेचसे बोगस असे डॉक्टर या महाराष्ट्राने संपूर्ण भारतभरात तयार झालेले आहेत। तर लवकरात लवकर हा जो काही मोठा बॅनर लावलेला आहे RCCचा, हा लवकरात लवकर जेवढे नाशिकमध्ये असतील तेवढे सगळे बॅनर काढून घ्यायचे आहे, अन्यथा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तर एक कार्यकर्ते सतीश अस्वरे सर आणि प्रशासनाला सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते वारंवार प्रशासनासमोर या बाजू मांडत असतात, परंतु आता प्रशासनाकडून या बोर्डच्या संदर्भात हा एकच नव्हे तर अशाच प्रकारचे महाराष्ट्रभर जे बोर्ड लागलेले असतील, जे यांचे मार्केटिंग चालू असेल, हे किती लवकरात लवकर बंद करण्यात येतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन प्रवीण कासारसह मी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।